महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा होत आहे, पार होत आहे। आणि आता हा जो आनंद उत्सव आहे, गणेश उत्सव हा अगदी थोडक्यात आला आहे। म्हणजे आजचा 9वा दिवस आहे आणि उद्या गणपती बाप्पाला आपल्याला विसर्जन करणार आहे। अशा परिस्थितीत पुंडलिकनगर येथील श्री प्रतिष्ठान या गणेश मंडळाने भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन केले आहे। आणि या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला आपल्या चिखली शहराच्या लाडके आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली आहे। तर आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ताईकडून थोडं जाणून घेऊ मंडळाबद्दल, ताईच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या। नमस्कार। नमस्कार। श्री प्रतिष्ठान या गणेश मंडळाने हा जो महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल आपलं मत काय आहे? सर्वप्रथम श्री प्रतिष्ठान गणेश मंडळाला आणि पुंडलिकनगरच्या या मानाच्या राजाला मी वंदन करते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिशय सुंदर असं आयोजन गेल्या 9 दिवसापासून मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। उद्याला गणपती बाप्पांना अखेरचा आपण निरोप देणार आहोत आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे आज 9व्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गणेश मंडळातले सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ते हे अतिशय तन मन धनाने त्या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाची सेवा करतात आणि फक्त या 10 दिवसापुरताच मर्यादित न राहता एखादी नैसर्गिक आपत्ती जर का आली तर वर्षभर मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी त्या आपत्तीवरती निवारण करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात। त्यामुळे अशा या गणेश मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि या ठिकाणी आमचा सत्कार झालेला आहे त्याच्याबद्दलही शुभेच्छा देते। ताई, आपण आपल्या या बुलढाणा सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून आपल्या पुंडलिकनगर वासियांना तसेच आपल्या तालुक्यातील तमाम गणेश भक्तांना नेमका काय संदेश देऊ इच्छिता? गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता म्हणून आपण त्याची प्रार्थना करतो। विघ्नहर्त्याकडे एकच मागणं आहे की येणारं जे वर्ष आहे हे आमच्या बळीराजासाठी त्या ठिकाणी सुख समृद्धीचं राहू दे आणि मतदारसंघातील सर्व माझ्या माता भगिनींचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहू दे। अशा प्रकारे श्री प्रतिष्ठानचा भव्य महाप्रसाद सोहळा हा आनंदात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। बुलढाणा सुपरफास्ट न्यूज करता मी संपादक अरुण जाधव, कॅमेरामॅन ओम जाधव सह चिखली।